तुकारामांनी रचली गाथा, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी रचली गाथा. चला समृद्ध संपन्न करूया आपली मराठी भाषा, आपली मराठी. परंपरेचा वारसा जपू मायबोलीला देऊ मान, परंपरेचा वारसा जपू मायबोलीला देऊ मान. मराठीचा हा जयघोष गुणू जगात राखून तिची शान, मराठीचा हा जयघोष गुणू जगात राखून तिची. तिचे गोड संस्कृतीचा साथ राखणे शब्दांची संतांची ही वाणी छत्रपतीचा अभिमान, संतांची ही वाणी छत्रपतीचा अभिमान. साहित्य कला संस्कृतीचा अमूल्य ठेवाच माना, अमूल्य ठेवाच माना. मराठी भाषा म्हणजे फक्त संवादाची साधी भाषा नव्हे, तर आईच्या मायेचा शब्द, शेतकऱ्याच्या श्रमांचा आवाज आणि कवीच्या कल्पनांचा अवघात करी होत्यांच्या स्वाभिमानाचा घोष. काळाच्या प्रवाहात आणि म्हणतो मी मराठी, मी मराठी. लग्न वाढदिवस तलवारीच्या पातीला मराठीशिवाय अर्थ नाही, महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. आदरणीय मराठी माझी माती, मराठी माझा अभिमान. मराठी माझी माती, मराठी माझा अभिमान. जन्मले या मातीला हाच माझा स्वाभिमान, जन्मले या मातीला हाच माझा स्वाभिमान. धन्यवाद. जोपासली आपण जपली पाहिजे, जोपासली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिमानाने बोलली पाहिजे. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी, कर्मभूमी महावल्लभी महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा. महाराष्ट्र हा कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा, 105 हुतात्म्यांचा आणि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातृभाषेला प्रथम अखंड रंगुनी राहिले माय मराठी, तुझ्यासाठी वाट होऊनी जळते मी. क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपी मिळते मी. अहो पण त्या अहो ठेवून जाते काही, जीवाचे जीवानच करावे असे जाते देऊन काही. आई असतो एक धागा, आई असतो एक धागा, वाटीला उजेड दाखवणारी समईची जागा. घर उजळते मला माती, माझ्या मराठीची गोड मधाळवाणी, माझ्या मराठीची गोड मधाळवाणी. मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी, मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी. त्याला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातृभाषेला प्रथम मी मानाचा मुद्रा करते. सर्वांना मराठी राज 12व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी जी भाषा रुजवली, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांसारख्या अनेक संतांनी जी भाषा जगवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा परकीय आक्रमणापासून वाचवली आणि कुसुमाग्रजांसारख्या अनेक साहित्यिकांनी जी भाषा वाढवली आणि ती भाषा म्हणजे मराठी होय. आणि या मराठी भाषेचा जन्मभूमी कर्मभूमी औची महावंदनी.